हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल आदित्य नाइक व्लॉग। तो मैं अभी जल्दी में हूँ, आज मेरा लास्ट पेपर है एंड लास्ट पेपर के बाद हम लोग जाने वाले हैं गाड़ी का मॉडिफिकेशन के लिए। सो लेट्स गो। सो अभी मैं रेवस्टर्स पहुँच चुका हूँ, आपने देखा ही होगा ना, सॉरी अभी आप देखोगे। ये है रेवस्टर्स का इधर शॉप एंड अंदर मतलब हर एक टाइप के पार्ट्स इधर अवेलेबल है। मैंने चेक किया था तो मैंने अभी दिया है मॉडिफिकेशन के लिए, सॉरी मॉडिफिकेशन में एसेसरीज फिट करी। मालूम है बहुत गंदा दिख रहा होगा डायरेक्ट पेपर से एंड हेलमेट की वजह से बाल भी ख़राब हो जाते हैं। सो यस, अभी मेरे जो एसेसरीज है वो लग रहे हैं, तो अभी देखते क्या कैसा काम चल। सो अभी बाइक रेडी है मॉडिफिकेशन के लिए। Right on the line, no. Losing it on you's the last thing I need. If I'm honest, I'll just make you cry. And I don't wanna fight with you, I would rather lie to you. I promise, now's not the right time. Yeah, I don't wanna fight with you, I would rather lie to you. Look away so you won't see, cause the pain is in my eyes. सो हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल आदित्य नाइक व्लॉग्स। सो लास्ट व्लॉग्स का व्यूज़ थोडंसं कमी चाललं आहे, कारण की सॉरी हिंदी हां, सो थोड़ा कम हो रहा है बिकॉज मैं बहुत रेगुलर व्लॉग्स नहीं डाल रहा था। बट अभी कुछ दिनों के लिए रेगुलर तो आएगा, वो प्रॉमिस कर सकता हूँ। बिकॉज अभी हम लोग जा रहे हैं लॉन्ग राइड पर बाइक पे, फर्स्ट टाइम मेरा ये फर्स्ट लॉन्ग राइड रहेगा इतना, जो कि है गोवा। हम लोग अभी जा रहे हैं गोवा बाइक पे। एक तो मैं जा रहा हूँ BMW पे, पापा मम्मी आएंगे क्लासिक 350 पे एंड मेरे मामा भी रहेंगे मीटियोर 350 पे। सो अभी सब कुछ तैयारी हो गई है, बैग पैक्स हो गए। फर्स्ट टाइम अभी बाइक को बैग्स बांधने वाले। सो जल्दी से चलते हैं, देखते हैं कैसे बांधना है वो भी नहीं पता। सो देखते पहले, लेट्स गो। सो पापा भी मेरे गाड़ी के पीछे मेरा बैग बांध रहे हैं एंड पापा ने इधर ये फ्लैग है, बाइक फ्लैग। तो एक सेकंड मेरे को पकड़ना पड़ेगा। यही बांधने का काम चालू है अभी। ये होने के बाद वी आर गुड टू गो। सो अभी ये कुछ लोग हैं, एक और बैग है एंड एक बैग मैं खुद लेके बैठने वाला हूँ। सो आई कैन से दैट वी आर रेडी टू गो नाउ। बस अभी मामा आने वाले हैं एंड देन वी विल स्टार्ट आवर ट्रिप। सो अभी मैंने इधर गैस रेडी किया। ये पापा का जैकेट है, ये एक्चुअली मेरा जैकेट है, मुझे गिफ्ट मिला था। फिर पापा एक ले रहे थे एंड मुझे उसमें वाइट कलर दिखा, सो मैंने वो मेरे लिए ले लिया, ये पापा को दे दिया। पता नहीं मुझे ये ज़्यादा अच्छा लगा। इसके अंदर नहीं जैसे बहुत सारी चेन्स हैं, ऐसे स्पेसिफिक क्या है कि मोबाइल के लिए, ऐसा इसमें कुछ नहीं है। इसमें तो चेन ही नहीं है बाहर अंदर से। ठीक है, मैं अंदर रखने भी नहीं वाला वैसे भी। बट अभी इधर जैकेट्स हो गए, ये हेलमेट हो गया। अभी ये माउंट मुझे लगाने सारे, वायरलेस माइक हो गए, कैमरा हो गया, गोप्रो हो गया, कैमरा मतलब गोप्रो वही। एंड मैंने जो भी मेरे गैजेट्स है वो बैग में रखे एंड जो कपड़े, थोड़ा लाइट आ रहा होगा इस साइड से, बट अभी मेरे पास कुछ ऑप्शन नहीं है इस साइड से लगाने के लिए। If I'm honest, I'll just make you cry. And I don't wanna fight with you. सो अभी मैं रेडी हो चुका हूँ एंड ये है मेरा कुछ लुक। एंड अभी जल्दी से नीचे जाते हैं, नीचे जाके बात करता हूँ मैं। चलो लेट्स गो। गणपति बप्पा। तो गाइस अभी हम लोग निकल रहे हैं, लेट्स गो। सो नाउ वी आर रेडी। इधर है मीटियोर 350 मामा की एंड इधर है पापा की क्लासिक 350 एंड दिस इज माय BMW 310। सीसी में ये सबसे कम है वैसे, सीसी में वैसे ये सबसे कम है।
बट इसकी पावर नहीं, पावर तो उनकी भी ज़्यादा है, बट स्पीड ये ज़्यादा देती है बिकॉज फायबर की आहे ना. सो गाईज आता थोडासा एक इश्यू झाला होता, म्हणजे माझी जी बॅग बांधली होती बाईकच्या मागे ती थोडी लूज झाली, ज्यामुळे ते माझ्या अंगावरती पडत होती. ते मला पटकन कळलं, सो मी थांबवलं अँड आता ते पप्पांच्या गाडीवर बांधले. माझ्या गाडीवर ते होत नव्हतं, सो तिकडे प्रॉपर सेफली बांधलं. ते मला फक्त टेन्शन येतं ते जे लाईट आहे ना, टेल लाईट, त्याच्यावरती प्रश्न आहे, कारण की पूर्ण गाडी तर लोखंडाची आहे, बट ते एकच पार्ट नाही का फायबरचं आहे. तसं काही व्हायला नाही पाहिजे. माझी तर गाडी पूर्णच फायबरची आहे बघायला गेलं तर. बघू आता. लाईक हे एक ड्रीम सारखं आहे, तुम्ही पण रिलेट करू शकता त्याच्याशी, की एक तर गोव्याला जाणंच काही किती लोकांचं ड्रीम असतं. दुसरी गोष्ट बाईक वरती जाणं तर खूपच लाईक रेअरली कोणाला चान्स भेटतो, या फिर एकदम चांगले मोठे झाले तेव्हा चान्स भेटतो. आणि मला या वयात हा चान्स भेटलाय तर खूप छान वाटतं. आणि यावेळेस मी एन्जॉय करण्यामध्ये पण जास्त लक्ष ठेवणारच, बट सोबत ब्लॉगिंग वरती पण लक्ष ठेवणार, कारण की हेच मेमोरीज नंतर नाही का बघायला छान वाटतात. तुम्हाला पर्यंत पोचवायचं असतं माझा एक्सपिरियन्स, ते तर मला आवड आहेच, बट त्यावरनं नंतर मी स्वतः माझे ब्लॉग्स बघणार, त्याची मज्जाच वेगळी आहे. बाकी मला मराठीमध्ये आता ब्लॉग करायला खूप मजा येते. मी मगाशी रिअलाइज केलं की मी मराठीमध्ये ब्लॉग करतोय, अँड देन आय थॉट की लास्ट 2 टाइम्स पासून मी मध्ये मराठी एकदमशी बोलून जातो, बिकॉज मला ते छान वाटते बोलायला, कॉम्युनिकेट करायला पण छान वाटतंय, आणि मनात बोललं की तुम्ही फील पण चांगलं करू शकतात. सो आता जस्ट मी रिअलाइज केलं की मी मराठीमध्ये बोलतोय, बट मी बोललो की लेट्स कंटिन्यू ना, प्रॉब्लेम काय त्यात. उलट तुम्हाला अजून छान वाटेल आणि मला ब्लॉग बघायला पण नंतर छान वाटेल, एडिट करायला पण मज्जा येईल. तसं मी आता सर्वात पुढे लीड घेतोय. माझ्या मागे आहे पप्पा आणि मम्मी, आणि त्यांच्या मागे आहे मामा. सो मी आता विचार करतोय थोडा वेळ ब्लॉगिंग नाही, कॅमेरा चालू असू द्या, बट मी थोडे सॉंग्स वगैरे ऐकतो. आधी गणपतीचं एक ऐकतो, गणपती बाप्पा मोरया, जय गणेश देवा, त्यापासून एक स्टार्ट करतो. आणि मग थोडं माझा एक फेवरेट सॉन्ग ऐकतो जो ट्रॅव्हलिंगला मी बाईक चालवताना मोस्टली ऐकतो. सो आता कुठलं तरी घाट लागलाय, मला माहित नाही कुठला घाट आहे. मी सर्व पप्पांना नंतर तुम्हाला टेक्स्ट मध्ये देईल मी तिकडे. हा आता घाट वगैरे आहे, म्हणून मी रेकॉर्डिंग चालू केली आता. सो आता एक रेस्टोरेंटमध्ये थांबलो आहे आम्ही ब्रेकफास्ट करायला. सो अभी हम लोग एक रेस्टोरेंट में रुके, विठ्ठल कामत. बाइक तीनों इधर पार्क की है, बाईक तिने आम्ही इथंच पार्क केलं आता. किती छान वाटते सर्व सोबत. अँड द फन पार्ट इज, एवढा वेळ राईड करत होता तेव्हा थंडी नव्हती वाजत, बट आता नाश्ता करायला थांबलो आहे तर थंडी एवढी वाजायला लागली, लाईक पूर्ण कापत होतं. मी ब्लॉग नाही करू शकलो मी, आणि भूक पण होती की मी खायलाच लागलो, आणि थंडी पण एवढी होती की माझं काहीच करता येत नव्हतं मला. आता नाश्ता झाला आहे, एक कॉफी पिऊया आणि मग राईड कंटिन्यू करूयात. लेट्स गो.
सो आता आपण वेट करतोय इथं हायवेमध्ये. आम्ही गाडी थांबवली होतं. तुम्ही एकदा चेक करा गाडी जरा. Meteor 350 BMW G310 RR and this is classic 350 Reborn. सो पूर्ण लोड इथंच आहे, म्हणजे लोड नाही बट हां सर्व बॅग्स इथंच लावल्या मी. माझ्या गाडीवरती ते नीट होत नव्हतं. तर मागे बघा एक मस्त शेट आहे. बाकी आता आम्ही वेट करतोय माझ्या मावशी काका भावासाठी वगैरे भाऊ बहीण. तर ते कोल्हापूरला चालले होते, तर आता इथनं ते 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे. तर आम्ही इथं थांबलो, त्यांचं वेट करतोय. त्यांना भेटून मग आम्ही आमचं राईड मग वापस रिझ्यूम करू. थांबलो होतं. आणि माझी इथं एक प्रॉब्लेम कसं आहे, इफ मला जर UV प्रोटेक्शनचा जो वायझर आहे तो जर सन प्रोटेक्टर वायझर ते जर मला लावायचं असेल ना, ते लगेच होतं. फक्त एवढं प्रेस केलं की ते येतं. बट इथं माहीत आहे, ज्यामुळे मी ते करू नाही शकत. माईक इथं जुगाड पण लावलं आहे ना, तर ते काढावं लागेल तरच UV प्रोटेक्शन बसेल. सो मी आता माईक तर ऑफ केलं आहे. सो आय एम थिंकिंग टू रिमूव्ह दिस. कन्फ्युजन आहे थोडंसं, तो काढू की नको. एक काम करतो, काढतो. कोल्हापूर नंतर मग हवं तर लावतो. आता काढून ठेवतो. सो आता आपण थांबलो इकडे. एक छोटासा परत एकदा ब्रेक घेतोय. ॲक्च्युली मामाला पेट्रोल भरायचं होतं, बट ही फक्त CNG आहे. बट भाडणं हवं होतं फक्त थांबायला, एवढी पाठ दुखत होती. अँड आता मी चालवणार आहे Meteor 350 अँड मामा चालवणार माझी BMW. सो आता आम्ही स्विच करतोय. सो आता बघू. तसं गाडीने चांगलं ॲव्हरेज दिलं आहे मला आतापर्यंत. एकदा बघूयात काय ॲव्हरेज दिलं. फाय 5.4 मध्ये 182 गाडी घ्यायची कसली? मला गाडी 5.4 लिटरात 182 किलोमीटर. ॲव्हरेज 33. If I'm honest, I'll just make you cry. And I don't wanna fight with you. I would rather lie to you. I promise now's not the right time. And I don't wanna fight with you. I would rather lie to you. I would rather lie. I would rather lie. I don't wanna fight. I would rather lie to you. If I'm honest, I'll just make you cry. And I don't wanna fight with you. I would rather lie to you. चलते पिया. तो अभी मेरे 320 या 330 किलोमीटर अभी कंप्लीट हो चुके हैं. टोटल 500 किलोमीटर समथिंग का है अपना राइड. तो ये अभी 320 हो गए. एंड मेरी गाड़ी की 500 किलोमीटर्स कंप्लीट हो गए अभी. बुलेट की पता है, मैं बस ऑफिस जा रहा था, फिर भी हमारे 4-5 दिन में हो गए थे. इसका डायरेक्ट टूर पे ही लेके आया. इधर बस दूसरी थे उधर चला के, मतलब सिटी में. अभी इस टूर पे हमारे 700 किलोमीटर कंप्लीट हो चुके हैं. 520. अभी ब्रेक नहीं लिया हमने, बस कॉल आया था मामा को टर्मिनल में, इसलिए हम लोग रुके ज़रा. बाकी अभी तो हमने 3 ब्रेक ले चुके हैं. अभी डायरेक्ट बेलगांव में रुक के खाना खाना है बस. तो चलते हैं. अभी हेलमेट निकाल देता हूँ थोड़ा, बहुत ही है. नहीं तो हेलमेट नहीं निकलते. चलते ही अभी डायरेक्ट खाना है बस.